तर नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आमच्या नवीन व्हिडिओमध्ये. साडी घालताना आता वैष्णवींचे पकपक चालू होती का तर तिला साडीचे पिन सापडत नव्हते है ना. हे तिघांनी मिळून घर उलट पुलट केले. कोणती हे 1 2 आणि 3 आणि हा उचक्याने ना जे वस्तू वैष्णवीला सापडत नाही ते वस्तू कौनी शोधून दाखवल्या. ते बघा, हे वैष्णवीला सापडत नव्हतं, कौनी शोधून दाखवले. कौनी बघा हे पण शोधलेले. तर वैष्णवी तर रेडी होती. आज आपण कुठे जाणार सांग चल लवकर. 1-2-4 तोळे घेऊन यायला चाललंय. तेरा बाप यहाँ छोड़कर गया था कि तेरी माँ. तर तोंडानिमित्त आज आम्ही चाललोय सासरवाडीला माझ्या आणि हिच्या माहेरी. आणि मम्मीने इथं जाणून मदत कर ना बोलण्यापेक्षा. तिकडे मोबाईल मदत करू. हे पिंटोचं नाही बघ. त्या रोहित मामांनी आम्हाला कामाला लावलंय बघा. अबे साले काय कामाला लावलं? ठेवायला कोणी सांगितलं? मी नव्हतं ठेवायला सांगितलं. मला थांबा अजून काम आहे त्याच्यात. तुम्ही काय घेऊन ठेवलं? तर ही आमची मामाची मुलगी गार्गी. हिला आजच दाखवते का? तर हे दोघं खूप बेस्ट फ्रेंड बनलेले आहेत, हाय ना. काही आता काही पण म्हणजे तू एकमेकांशिवाय करमत नाही त्यांना का नाही वैष्णवी? अबे साले हा. आणि काय बोलतो काही पण. गार्गी नाराज झाली होती कारण कऊ आजला त्याच्या घरी जातोय. नाही, परी गेले म्हणून आम्ही गेलो. खोटं बोलते का? हा, आमची तसं पण पटायचं नाही. हे झालं मुलांना तुमचं. कौ तू रेडी हो ना. आमच्या मोबाईलच्या कॅमेऱ्याला पण आहे ना काय झालंय माहिती का, खराब झालाय. पडतो त्याच्यामुळे आम्ही कॅमेऱ्याला पण सनस्क्रीन लावलेली. कोणी लावली बघू. दिस इज नॉट सनस्क्रीन, दिस इज अ चॉकलेट. ओके. आणि मला नाही माहित कुणी लावली. इथे जे लागले हे चॉकलेट लागले. कोणती कॅडबरी खाल्ली बघा व्हाईट. कुणी रे कुणी रे. मी नवीन बिझनेस काढलाय बांगड्या भरायचा. कोणाच्या बांगड्या भरायच्या असेल तर या संपर्क साधा माझ्या. ठीक आहे, भरा. मला भरा आधी. बांगडेवाले भाभी भरो जल्दी से. बांगड्यावाली भाभीच नसते, बाबा पण असू. बांगडेवाले भाबा भरो जल्दी से, आराम से भरो. काय असते पहा जायचं नाही का? ब्लॉग मध्ये कॅप्चर झालंय सगळं. तुला घालू का बांगड्या? तुझी मामाची पोरगी आहे. किती वेळा सांगतो? एकाच हातात घालायचं एकदा. हो, एकाच हातात घालायचे. दुसऱ्या हातात मम्मी देणार सोन्याच्या बांगड्या. हा खरं आपण दोंड्याला चाललो नाही का मग. मला काय नाही सोन्याचे गोप देणार एक तू. शर्ट पाहिजे मला. सोन्या शर्ट. ओके. आमच्या रोहनचं नाव सोन्या आहे, त्याचं शर्ट घेऊन ये तू. तर मला मारतोय बघ कऊ. तर कौली नाही तर सगळं काय केलं? उचकून पाचकून आहे ना काहीतरी. तू काय लावतोय सगळं? उचकून पाचकून सगळं वैष्णवीचं कार्यक्रम करून टाकला वस्तू आहे ना. काय म्हणायचं? सापडतच नाहीये काही. पोर 5-6 दिवस आले पण उलट पुलट केले. पण जाऊन दे, लहान मुले त्यांना काय बोलणार. रोहित चल मला मंगळसूत्र घाल आता. अरे माझ्या गळ्यात घाल रे बाबा. हाच काय करतोय जरा. काही दिवसांनी आपल्यावरती हीच वेळ येणार आहे. केस ओढली. रोहित असं नको करू. पण ओढली कशा तरी अडकली, त्या बँडेज मध्ये अडकली असेल. नाही अडकली. चला तर आम्ही रेडी पूर्ण जाण्यासाठी. मी गळा मोकळा ठेवलेला आहे एकदम गोप घालण्यासाठी. चला. तर आमच्या सगळ्यात पण सगळ्यात सुंदर कोण दिसते ते सांगा आणि सगळ्यात बेकार पारुस कोण दिसते ते पण सांगा. सुंदर मी दिसते. उलट केले पारुसा तू दिसते. सुंदर तू हँडसम दिसायला पाहिजे पण तू सुंदर कसं रुसला. सुंदर रुसला, 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 कौरुसला वरती चालली. रुसल्यावरती तू घरी नाही येत. लय मोठं मॅटर झालंय. कौनी डायरेक्ट वरती येऊन ना हे डबडं फेकून मारले. आणि डबडं कोणाच्या माहिती का? हे बघा वरती येतो डायरेक्ट हिच्या डोक्यात लागले वैष्णवी तू काय करू इच्छिते थोडं रडून दाखव यांना, म्हणजे त्यांना जरा वाईट वाटेल. खरं सांगतो तो आता आणि गार्गीनी मग काय केलं माहिती का, कौला परत रिटर्न फेकून मारलं. तर फायनली वैष्णवी मला आणि मम्मीला घेऊन कुठं निघली सांग मम्मी? तोंड्याला माहेरी माझ्या. वैष्णवच्या माहेरी घेऊन चाललेली आहे आणि तिला गाडी येते त्याच्यामुळे ती आता मला कुठं पण घेऊन जाऊ शकते. आता माझा ट्रॅव्हलिंगचा अर्धा टेन्शन कमी झालेलं आहे कारण हिला गाडी आल्यामुळे मला अर्धी ड्रायव्हिंग कमी झाली आणि स्ट्रेस कमी झाला आहे ना वैष्णवी. गाडी ऑटोमॅटिक आहे ना आमची, त्याच्यामुळे ऑटोमॅटिक गाडी आहे त्याच्यामुळे तिला पटकन गिअर टाकायची गरज नाही त्याच्यामुळे. आणि गिअरची असती तर कदाचित आतापर्यंत गिअरच टाकत बसल्यास. पोहोचलोय सासरवाडीमध्ये. पोहोचलो नाही. पूर्ण 4 किलोमीटरचं रनिंग पार करून आम्ही आलोय सासरवाडीमध्ये. आणि तर काही वेळेला बाहेर काढलंय सनरूफच्या कारण याची प्रत्येक वेळेस हट्ट असतो की मला सनरूफ मधून बाहेर काढा. त्याच्यामुळे त्याला आता त्याची इच्छा पूर्ण केली आणि गार्गी रुसून बसली. आता काय कोणाचं रुसवा फुगवा काय काढू आम्हाला तुम्हीच सांगा. फार वैताग आलाय बारीक आणि करून. मला नोटीस केलंय तुम्ही. बरं आहे स्वतःची तरी नाही. नाही लावला कारण नाही लावलं इथले इथं. पण तुम्ही सीट बेल्ट लावत जा. आता बघा हे रुसलेली पोरांचं काय करायचं सांगा बरं. म्हणजे पोरं व्हायच्या आधीच आपल्याला पोराचा कंटाळा आलाय ना. ये बड़ी अच्छी बात कही आप. फायनली गार्गीचा रुसवा घालून आम्ही गार्गीला पण सनरूफच्या बाहेर काढण्याचं निर्धार केलाय. कसं वाटतंय तुम्हाला इथं सांगा. कऊ कसं वाटतंय? मस्त. फास्ट पाहिजे नव्हती का? तुमच्या इकडचा रस्ता खराब आहे ना त्याच्यामुळे फास्ट नाही. हायवेला घ्या ना. गाडी जर इकडून गेली तिकडून चाललेली. बघितलं का? सांगितलं ना. आता खड्डा होता मी तो वाचवायला इकडनं घेतली. आतापर्यंत विचारात घेऊन आली. बघतोय मी.
इकडूनच चाललेली बघ तू माझी बदनामी नको करू. बघितलं का तो म्हणतो मागाच्या बसून बघतो इकडून चाललेली कुठून चालली का जास्त जास्त इकडून म्हणजे असं थोडासा रस्ता मोकळा आहे. बघ तुला तू ड्रायव्हिंगची कमी काढली याच्यासाठी सनरूपच्या बाहेर काढलं होतं का तू लो बग्गे बिल्लियां दा की करेंगी नी मेरा मारदा उबाले खून अंग अंग तो तर वैष्णवी इकडं नाही मिरर फक्त इकडे आता तो मी वापरू शकतो त्यावेळी लावली मी. मी लावली का नाही तर फॉर्मॅलिटी पूर्ण करते वैष्णवी या ठिकाणी कसली लिपस्टिक लावण्याची गार्गी तुला लिपस्टिक लावायची का चला उतरा काही मी तुम्हाला सेफली आणले की नाही. एक दाखवू का तुम्हाला एक दाखवू का तर आम्ही आलो आहोत आणि आमच्या वहिनीबाई आत्ताची पोळी लागतायत आमच्यासाठी गरम 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 पोळी लागतायत. तर मी तर खाऊन घेणार आहे बाबा मला खूप भूक लागली आहे. रोहित मम्मी आणि ते नंतर खाणार आहे. तर मी माझं आधी पोटाचं बघून घेते नंतर काय असेल ते बघूया नंतर काय असेल ते बघूया नंतर काय नाही रोहित आम्ही सगळे आतमध्ये बसले 10-15 मिनिट झाले गाडीमध्ये काय चाललंय अगं मी हे करतोय नको करूच रोहित ये आज सगळे बोलवतात ते चल पटकन. अगं तुम्ही तयारी करून ठेवा अरे चल परत द्यायचे नाही ते आपल्याला काळा घेऊन येणार आहे. नको चल रोहित चाल ना लवकर मग माझ्याशिवाय करमत नाही का चल ना. तर इथे रोहितची जागा आहे आणि कौ बसलेला कौला हकलवलेलं आहे रोहित मामांनी. बड़ा हरामी हो बेटा. रोहित मोकळा गाळा घेऊन आलाय बरं का ग. कधी स्वप्न पडलं तुला अगं तुला स्वप्न पडलं असेल. चल मोकळा आणलेला आहे बघू आता. तर इथे आम्ही जेवायला आलोय आणि आम्ही ऐकतोय काहीतरी रेडीमेड आमरस मी नाही खाणार मी आता फक्त आमटी भात खाणार मला नाही आवडत रेडीमेड आमरस. तुम्ही पण ना खाणार तुम्हाला आवडतो आज कुठं असते का ग मम्मी पण दोंडेल कुठे रेडीमेड आमरस करतात पिकलेले आमच्याकडून न्यायचे ना. आणि मी पाहिलं तर आमरस तर रिअल आंब्याचाच होता पण हे सगळे ना मला फसवत होते का तर मला ना रेडीमेड आमरस आवडत नाही. आणि नेमका हा सीन घेताना माझा ना मोबाईलचा आवाजच गायब झाला त्याच्यामुळे मला आता व्हॉइस ओव्हर द्यावा लागलाय. चला सगळ्यांना मस्त गरमागरम वाढतोय जेवायला. रोहित कशी टेस्ट मस्त झाले ना आमटी मला मम्मीची आमटी खूप आवडते. मम्मी आमटी घ्या मम्मींना आमटी द्या तरी दा मम्मींना. वहिनी अहो पोळी येऊ द्या ना भूक लागली तर गरम. अरे मला वाटलं याच्यात पोळी आणलं तिथे रिकामच आणा ना गरम पोळी. हा मला कमी पूर्णाची लागते तर वहिनींना माहिती तर वहिनी माझ्यासाठी कमी पूर्णाची पोळी करते. तर वैष्णवीन 2-4 कंप्लेंटी करून टाकल्यात भात चिकट नाही झाला सारा असा नाही झाला तसा नाही झाला. तुम्ही हिला खायला का बोलवत आणि पोळी खूप भारी झाली आहे हा आमच्या मम्मीपेक्षा कमी भारी झाली आहे नाही तर मम्मी खायला घालायची. बड़ा हरामी हो बेटा. ही 2 पोरं चांगली यांना माहिती खाताना बोलायचं नसते डिस्टर्ब नाही करायचं कोणाला. तर मी आमरस खाल्लाय खरं पण कुठे गेले रे अरे डाग तर गायब झाले की काय इथं कुठेतरी डाग पडले आहेत माझ्या साडीवर. तर मी सांगते गार्गीला नाही तर रोहितला थोडस कपड्यामध्ये थोडं ओलं करून द्या तर कोणीच मला देत नाही. बरंच आहे ना तूच सांडवलंय गार्गिनी रोहितनी नाही सांडवलं. अहो पण मग मी तर डाग काढून ठेवलेल बघितले गेले की नाही गार्गी दे ग कुठे डाग हा हे बघा गार्गीन सापडून दिले मग याच्यासाठी उठली मग पाणी दे ना याच्यावर थोडं. हा गुड गर्ल. तर झालेली माझी साडी मी क्लीन केली मला कोणी हेल्प नाही केलेली मला एवढंच सांगायचं होतं. ही काय असंच काय करते सगळ्यांना मला एवढंच सांगायचं होतं. मी हेल्प करणार होते तुला पण मी तुझं नाही सांगते. अबे साले. तर इथे मम्मी परत स्वयंपाक आम्ही खाल्ल्यावर कमी पडला वाटतं परत घालती परत तांदूळ शिजवायला टाकते. जेवले ना आता हा मग तू गरम गरम करते का सगळं तसे जेवतील तसे आपल्याला पण पुऱ्या अर्ध्याच दिल्यात का नाही पोळा गरम गरम. तुम्हाला पाहिजे म्हणून मग म्हटलं अर्धी अर्धी बरोबर आहे तुझं बरोबर आहे. तरी त्या शिजतोयचा भात. तर आमचा अंशू आलेला गेलेला मामाच्या इकडे त्याचा मामीचं बाळ बघायला ते मावशीचं. तर अंशू कुठे गेले आणि आमच्या सोबतच आलेलं कट्टी का का बरं सांगा तुम्ही कुठे गेले वाटते आम्ही आमच्या घरून इकडे आलो तुमच्या घरी जेवायला. तूच कुठे गेल तर सांग मामच्या इकडं. मग तू अशी आम्ही कट्टी घ्यायला पाहिजे की नाही उठलो ना उतर मग मला सांग कोणी कोणाची कट्टी घ्यायला पाहिजे काल गेले मला सोडून माझ्यावर कट्टी का बरं जाऊन अंशू नाही बोलत कट्टी चल काल सोडून गेले चला माझ्याकडे चला मी आहे काल सोडून गेलते मला अंशुला मी आहे का नाही बाळा तुमची नाही गरज म्हण म्हण तुमची नाही गरज म्हण. हा काय तुम्ही नाही माझी नाही का मग तुझं कोण आहे रोमा माझा म्हणा हा का रोमामा आहे का ठीक आहे गार्गी तू माझी बर का मग गार्गी माझी मग बाळा कट्टी नको घेऊ माझ्यासोबत बच्चू कर चल बच्चू कर पटकन. अयो पण मी काय केलं कट्टी घ्यायला कधी सोडून गेलते काल तुम्ही नाही रात्री सगळ्यांना घेऊन गेले आणि ठेवले म्हणून मग तुला यायचं होतं का तूच म्हणला जा 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 तूच म्हटला
डॉली ना मी चल तुझी डॉली ना मी बा चल असं नाही घ्यायचं तट्टी नाही ठेवायची मी तुला पार्लेचं बिस्किट आणेल मी तुला आवडतं ना आवडतं जिम जिम आवडतं मामा तुला फसवतात तर ती तुझी नाही मी तुझी चल 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 बरं मी काय करू तुझ्यासाठी काय करू टाळी मार का बळाई नाही काय करू तुझ्यासाठी काय करू सांग कोणता डान्स करू सुंदरी 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 तुझं नाव काय हाय तुझं गाव काय हाय ग आता केला आता चल चल दे आपलेच आहे. मला बघ आज आम्ही इथे का आलोय माहिती तुला काय जेवायला आलोय आंबरस पोळी ना तुला माहिती का आज दोंड आहे आणि मग दोंड असला ना मामान नाही का सोन्याची चेन देतात कुठे आहे मग सोन्याची चेन ती जाऊ दे पण तू दे ना आम्हाला सोनं देतात पैसे देतात चल दे तू आत्ता मग कशी म्हणला आहे मम्मी रोहितला ओरडतात का हो मम्मी डोक्यात मारलं बघितलं का डोक्यात मारत नको क्लिप चालू करायचं हे नाही सांगितलं का तू तिला वाढायला लावले हा मीच सांगितले मग माझ्या डोक्यात मारले म्हणून म्हटलं मम्मी तुम्हीच सांगा की माझ्या डोक्यात मारून दिला कारण तिने तू मला मारलं म्हणून हे दोघे ना मला रोहितने काय केलं की हे दोघे रोहितला आला माझा फकड्या टाळी दे. सॉरी म्हण बाळा दीदीला म्हंटल ग मोबाईल पुढे गुडबा आहे ग आमचा अंश मलाच म्हणलं ना बाकी कोणाला नाही म्हणत तू माझा आहे ना ते माझा आहे ग म्हणून अंशू बाळांनी फटके खाल्ले का सांगते वरती चढू नका कुठं वरती गेले मग काय झालं आता अगं करतो वशील लावतो काय काय का वर गेलत बाळा आमच्या बुवाई काढायला बॉल काढायला मग मोठं कोणाला तरी सांगायचं तुम्ही कशाला गेले सॉरी म्हण चल मला म्हण फक्त कोणाला नाही आज तुला म्हणतो ना म्हण मग आज तुला म्हणतो हा गुड बाय तर तुमच्या पण घरात असे भांडणं होतात का सांगा आता ही टोपी आणि वरून काढली आणि हा म्हणतोय माझीच आहे अरे 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 अब देख तू अब तू गया बेटा डेंजर फायटिंग चालते इथे गादी खाली टोपी आली आम्ही आणतो इकडच्या गादी खाली लागल त्याला काठी याची टोपी असती तर मला बसली असती का थांब तुला छोटे तुझ्या मापाची हे बघ तुझी अंशू ही तुझी आहे कशाला चिडतो उगाच तर या ठिकाणी जेवण वगैरे झालेलं आहे आमचं आता किती वेळ लागतोय तर काय माहिती वैष्णवी टाइमपास करते माहेरी आले होते असंच असतंय आता थोड्या वेळाने आम्ही इथून निघणार आहे आणि घरी जाणार आहे आणि वैष्णवी आता तिकडे मला आवाज मारते पण मी जाणारच नाही कारण तिने मला बसायला जागा नाही दिली तर वैष्णवीने आता एक प्रँक केला सगळ्यांसोबत त्याचे क्लिप्स छोटे छोटे दाखवतो मी तुम्हाला वैष्णवी दाखव काय होतं तुम्ही पण घाबरतले बघा हे बघा याच्यात छिपकली ठेवलेली आहे हिने अरे उलटी झाली. आणि सगळ्यांना सांगितलं की याच्यात अंगठी आहे डिझाईन कशी आहे सांगा या बॉक्स मध्ये एक गिफ्ट आहे अरे अंगठी अरे सिरियसली अंगठी कशी बघा ना अंगठी बघून सांग तुमचं काहीतरी कशी तेवढं सांगा ना प्लीज आम्हाला अबे साले माझा भाऊ इथे सोबत प्रँक करतो अंगठी कशी सांगायचं तर तुम्ही हे सगळे जण गप्पा मारतात आणि आतमध्ये सांगते मी काय झाले आता तर आतमध्ये इकडे वहिनी काय केलं तुम्ही जाळलं काहीतरी हा बघा बघा म्हटलेलं ना आम्ही हे बघा इकडे सगळं दूध सांडलेलं आहे वासाला आम्हाला बाहेर अबे साले रोहितला इथं बसवलं गेलंय आता रोहितचा मान आहे आज तर रोहित बोलतोय परत जेवायला वाढणार आहे तिथे तयारी चालली आहे सगळी तर बघ रोहित काय काय आता अरे इथली अंगठी कुठं काय चालली हा मम्मी सांगेल दोंड्याच्या महिन्यात एक्झॅक्टली काय करतात आम्हाला इथं बसवलंय आम्ही फर्स्ट टाइम बसलोय सर सांग हा आम्ही पण फर्स्ट टाइम करतो आणि काय करायचं ओटी भरायची जावायची लेखीची हा 3 वर्षात एकदा दोंडा येतो दोंड्याचा महिना अधिक मास आणि कधी लक्ष्मीचे रूप असते आणि जावाई हे विष्णूचे रूप मानलं जातं म्हणून त्यांचं औषण करून त्यांचं तर वैष्णूची मम्मी आता वैष्णूची ओटी भरतीये माझी मला भेटलेलं आहे सामान ओटी आता तेच झालेलं आहे सन्मान येस आणि हे म्हैसूर पाक तुम्हाला आवडतो का सांगा मला तर थोडा आवडतो तर मला घरी बनवता येतो मी एकदा बनवतो तर हे बघा आणि हे याची एक असतं हे काय सोन्याचं आहे सोन्याचं हे सोन्याचं नाही चांदीचं आहे ना मम्मी नाही पितळ सॉरी वा चांदी कशी असते पितळ चांदी हा
जाऊन दे थांब. हे पितळाचं आहे तर हे एक देतात ना दोंड्याच्या महिन्यात. ठीक आहे आता मी याच्यापासून उद्यापासून ह्याच्यात खात. बाळा ते देवाचे हे आता पंती लावून खाणार का तू? ह्याचं काय होतं त्याचं? हा याच्यात खा. हे ठीक आहे बाकीचं देवासाठी यूज होईल हे येस. आणि हे आपल्याला खाण्यासाठी. मम्मींचा पण दोंडा सेलिब्रेट केला जातो इथे. तर गोडबार खावंच लागतं मम्मी. धोंडा लावले म्हटलं आमरसच नाही खाती बाकीचं पण स्वीट खात. तर झालेला आहे धोंडा सेलिब्रेट. मला काय झालं तू बैलगाडी घेऊन कुठे चाललाय? मोडला बैल गाठात आत्ता. तर सगळ्यांचं झालेलं आहे. मम्मी तर पिशव्या भरते आपलं आपलं घेतात ते राहायला नको इथे काही. माझी रिॲक्शन याच्यावर नाही काही मी घेऊन जाईल फक्त तुम्ही म्हणले ना आम्हाला भूक नाही म्हणून माझी रिॲक्शन घ्यायला. काही नाही आम्हाला भूक नाही आम्ही एकदा जेवलोय आता. तुम्ही बरं मम्मी. तर आता तुम्ही बघितलंच असेल आमचं धोंडा अशा पद्धतीने सेलिब्रेट झालेलं आहे. तुम्हाला कसं वाटलं आणि तुमच्याकडे पण काय काय पद्धती तुम्ही सांगा धोंड्याला काय सेलिब्रेट करतात कसं सेलिब्रेट करतात म्हणजे आम्हाला पण कळेल तुमच्या इकडे काय पद्धत आहे. आणि आमच्या इकडे या अशा पद्धती आम्ही तुम्हाला सांगितलं. कॅमेरामॅन थांबा जरा. तर ठीक आहे चला तर आता आम्ही निघतोय. आता मम्मींची पॅकिंग झाली सगळी ती सांगा मम्मी म्हणजे आपल्याला निघायला. तर कहू आता आम्ही चाललोय. कहू 2-4 दिवस झालं माझ्याकडे राहिला होता. त्याला खेळायला गार्गी होते सगळे होते आणि आता आम्ही चाललोय. कहू तुला करमल रडायला लागला तो लागला रडायला. तो बघ त्याला गार्गी शिवाय माझ्याशिवाय करमणारच नाही आता. तर तू भांडणं तर करतो. आता अंशू पण आलं चिटकायला. अंशूला करमल आम्ही गेल्यावर नाही ते रडायला लागलं. नंतर येणार बाळा तुला न्यायला. हा आजच्या दिवस आजीला खुशी. बाय बाळा उद्या येईन तुला न्यायला. बाय.